रेशीम कीटक हा थंड रक्ताचा असून त्याच्या शरीराचं तापमान वातावरणातील तापमानासोबत बदलत असतं। त्यामुळे कीटक संगोपनगृहात तापमान आणि आर्द्रतेचं महत्त्व हे अधिक असतं आणि हेच लक्षात घेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या जंगमवाडीतील महावीर वसवाडे यांनी 1 टन कोश उत्पादन क्षमता असलेलं संगोपनगृह विकसित केलंय। त्यात कुठले बदल त्यांनी केले आणि त्याचा कसा फायदा झाला पाहूया। महावीर वसवाडे यांची जंगमवाडी इथे 22 एकरांची जमीन आहे। पारंपरिक पद्धतीने ते इथे ऊसाची शेतीच करायचे, परंतु उत्पन्न आणि उत्पादनाचा मेळ बसत नसल्याने त्यांनी पर्यायी पीक शोधण्यास सुरुवात केली। जवळच्या येडगुड आणि परिसरात त्यांनी रेशीम शेती पाहिली। दर महिन्याला पगारासारखा पैसा मिळू शकतो हे लक्षात आलं आणि रेशीम व्यवसाय करायचं त्यांनी निश्चित केलं। पूर्वी सगळा ऊसच होता आमचा, भविष्यात ऊसच करत होतो आम्ही। ऊसाला 17 ते 18 महिने जायला लागले ऊस जायला, त्यामुळे आम्ही रेशीम शेती करून बघूया म्हणून जून 2015ला 4 एकर लावून केले पहिला आम्ही। एक वर्षभर उत्पन्न किती ते बघितलं याचं, आणि उत्पन्न भरपूर असल्यामुळे आम्ही परत आणि 8 एकरची रेशीम लावलं। एकूण आता 12 एकर शेती रेशीमाची आमची आहे। रेशीम कीटक संगोपनगृह जर व्यवस्थित असेल तर वर्षभर रेशीम कोशांचं उत्पादन घेता येतं असं तज्ज्ञांनी सांगितलं होतं। महावीर वसवाडे यांनी संगोपनगृहात काही बदल केले। शेडवरती स्प्रिंकलर बसवलेत, शिवाय संगोपनगृहात तापमान आणि आर्द्रता नियंत्रणासाठी फॉगर्स बसवले। शेडची रचना माझी पूर्व पश्चिम आहे। एकूण रुंदी 30 फूट आहे, लांबी 100 फूट आहे, उंची मध्ये सेंटरला 18 फूट आहे आणि साईडला 15 फूट आहे। आणि तापमानासाठी वर छतावर स्प्रिंकलर बसवलेत आणि आतल्या बाजूला फोगर आहेत, त्यामुळे आर्द्रता आणि तापमान जे आपल्याला पाहिजे ते हिशोबाने ठेवता येते। त्यानंतर आतल्या बाजूला खिडकी करून त्या खिडकीला ताडपत्री आणि 90% शेडनेट मारलं की जेणेकरून आतल्या बाजूला आपल्याला गार हवा पाहिजे तेव्हा गार हवा घेता येते आणि वारं नको असेल तर खिडकी बंद केली आहे त्याचं वातावरण कंट्रोल करता येते। संगोपनगृहामध्ये 24 ते 28 अंश सेल्सिअस तापमान आणि अळ्यांच्या विविध अवस्थेनुसार 65 ते 80% आर्द्रता आवश्यक असते। ऐन उन्हाळ्यात आर्द्रता कमी झाली तर पानं लवकर सुकतात, त्यामुळे रेशीम किडे पाला कमी खातात। त्याचा परिणाम स्वाभाविकपणे उत्पादनावर होतो। वसवाडे यांनी संगोपनगृहात बदल केल्यानं हा धोका टळल्याचं डॉक्टर अधिकराव जाधव सांगतात। कीटक संगोपनगृहाची रचना, त्याची दिशा, लांबी रुंदी याला सुद्धा खूप मोठं महत्त्व असतंय आणि ज्या जागेवर आपण कीटक संगोपनगृह बांधतो तिथलं वातावरण हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतंय। खरं म्हणजे ह्या कीटक संगोपनगृह बांधकामाच्या वेळेला याने एक जाणीवपूर्वक विचार केला की जिथं आपले नारळाची बाग आहे आणि जिथं जाणीवपूर्वक तुतीच्या एक लाईन जी आहे ती त्यांनी त्याच्या बाजूला वाढवली आणि कीटक संगोपनगृहाच्या चारही बाजूने त्यांनी वरांडा ठेवलाय। या वरांड्याचा फायदा असा होतो की समजा बाहेरचं जे गरम वातावरण आहे हे गरम वातावरण त्या वरांड्यामधून परस्पर हवा निघून जाते आणि ती हवा जी गरम आहे किंवा थंड हवा हिवाळ्यामध्ये जी आहे ही कीटक संगोपनगृहामध्ये प्रत्यक्ष प्रवेश न करता त्या वरांड्यातूनच परस्पर बाहेर जाऊ शकते आणि त्यामुळे बाहेरच्या बदलत्या वातावरणाचा रेशीम अळ्यांच्या संगोपनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही। हे संगोपनगृह उभारण्यासाठी महावीर वसवाडे यांना 10 लाख रुपयांचा खर्च आलेला असला तरी या संगोपनगृहासाठी 1,74,000 रुपयांचं अनुदान मिळणार असून यातील आतापर्यंत 87,000चा पहिला हप्ता मिळालेला आहे। तसंच या शेडचं आयुष्य कमीत कमी 50 ते 60 वर्ष असणार आहे। एकूण 12 एकर तुती शेती आहे। ह्यामध्ये माझं महिन्याला 1 टन मला जो कोशाचं उत्पन्नाची अपेक्षा आहे माझ्याकडे आणि माझं आतापर्यंत माझं आता 4 एकरमध्ये म्हणजे 5 किलो महिन्याला माझं 5 किलो जातं आता आणि आता इथनं पुढे माझं महिन्याला 1 टन जाईल या हिशोबाने आता नियोजन माझं आहे। 1 टन गेलं तरी 5.5 धरला तरी 5.5 लाख रुपये महिन्याला मला मिळतील। एकूण वर्षाला 40 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असं वाटतं मला ह्यातनं ह्यात चालू दराप्रमाणे ह्यातले 35% खर्च आहे आणि वर्षाला मला 25 लाख तरी ह्यात मिळतील अशी एक अपेक्षा आहे माझी। कोशांना कमीत कमी 550 रुपये किलो दर म्हटलं तरी 1 टन कोशांपासून महिन्याला 5 ते 5.5 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। वर्षात कमीत कमी 10 बॅचेस धरल्या तरी 40 ते 45 लाख रुपये त्यांना मिळतील।
खर्च वजा जाता कमीत कमी 25 लाख रुपये हातात पडतील अशी त्यांना आशा आहे. एक वेगळ्या प्रकारची रॅक, पाला खाऊ घालण्यासाठी गाडा तयार करून कमी श्रमात, कमी मजुरात रेशीम उद्योग करण्याचा महावीर वसवाडे यांचा मानस आहे. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.